नमस्कार मित्रांनो, नवरा माझा नवसाचा भाग 2 सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचा चित्रपट तो मी अलीकडेच बघितला आणि मी रेकमेंड करीन तुम्हाला सगळ्यांना की कृपया हा पिक्चर बघण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. अतिशय टंपर पिक्चर आहे आणि मुळात मी हा बघणारच नव्हतो, कारण मी पार्ट 1 पाहिलेला आहे नवरा माझा नवसाचा. तो काय टाईपचा होता पिक्चर ते मी बघितलं होतं. इतका रद्दड पिक्चर, त्याची जी मूळ संकल्पना जी आहे, ज्या कल्पनेवरती आधारित आहे तो पहिला भाग, त्या पार्श्वभूमीवरती मला बिलकुल इच्छा नव्हती की आपण भाग 2 बघावा. पण त्या दिवशी ना नेमकं काय झालं, मी गेलो होतो बघायला ट्रान्सफॉर्मर्स 1 हा चित्रपट बघायला गेलो होतो, पण तो शो कॅन्सल झाला. का? कारण त्याला प्रेक्षकच नाही आले आणि नवरा माझा नवसाचा शो चालू होता. म्हणलं ठीक आहे, हा बघूया. माझ्या इच्छेविरुद्ध मी तो बघितला. म्हणलं निदान रिव्ह्यू तरी करता येईल की काय एवढं त्या चित्रपटामध्ये की ज्यामुळे हा शो सक्सेसफुली चालू आहे. गंमत आहे, या शोचा एकही म्हणजे या चित्रपटाचा एकही शो नाही कॅन्सल झालेला. म्हणजे प्रेक्षकच कमी आलेत, त्यामुळे हा एक शो कॅन्सल करायला लागतोय असं या चित्रपटाचं झालेलं नाहीये. विशेष आहे म्हणजे मला तो टंपर वाटतोय, पण बॉक्स ऑफिसवरती चालू आहे. कसं काय माहित नाही. म्हणजे याच्यातून हेही सिद्ध होतं की आमच्या पब्लिकला काय आवडतं. आमच्या पब्लिकला द वॅक्सिन वॉर यासारखे जे चित्रपट असतात ते विशेष अपील होत नाहीत, ते चालत नाहीत बॉक्स ऑफिसवर. आमच्या पब्लिकला रझाकार नावाचा जो चित्रपट होता तो बिलकुल अपील होत नाही. बॉक्स ऑफिसवरती तो चालत नाही चित्रपट. कसं काय माहित नाही. असे कितीतरी चित्रपटांची तुम्ही उदाहरणं सांगू शकता जे चित्रपट फार आवश्यक होते, अतिशय महत्वाचे म्हणता येतील, किंवा ठीक आहे हे वादग्रस्त विषय होते म्हणून आपण त्यांना तात्पुरतं बाजूला ठेवू, पण कित्येक असे चित्रपट होते ज्याच्यामध्ये काहीच वादग्रस्तता काहीच नव्हती, पण ते खूप इंटरेस्टिंग पिक्चर होते, पण ते बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. मग बॉक्स ऑफिसवरती काय चालतं? हे असलं चालतं. काय आहे या चित्रपटामध्ये? ना VFX आहे, ठीक आहे, ना या चित्रपटामध्ये कॅची स्टोरी आहे, ना या चित्रपटामध्ये स्पीड आहे. स्पीड नाही या चित्रपटात. नो. या चित्रपटातली गाणी सुद्धा अत्यंत सुमार दर्जाची, लक्षातही राहणार नाही एकही गाणं, आणि तरीही बॉक्स ऑफिसवरती बऱ्यापैकी पद्धतीने चालू आहे पिक्चर. आणखीन एक, जर तुम्ही असं गृहीत धरलं असेल की सचिन पिळगावकर, अशोक सराफ या नावांमुळे नुसती पब्लिक अशी खेचली जाते थिएटरकडे, असं जर वाटत असेल तर प्लीज कम आउट ऑफ दॅट झोन. की हे दोघंही आता त्यांच्या प्राईममध्ये नाही आहेत, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. ते त्यांच्या नावावरती हे खेचलं जातंय असं नाहीये. तर सध्या नवरा माझा नवसाचाला कॉम्पिटिशनला दुसरा कुठला भारी पिक्चर आलेलाच नाहीये. स्त्री 2 अजूनही काही थिएटर्समध्ये चालू आहे, पण आता काय झालं ना, स्त्री 2चं नाविन्य एवढं राहिलं नाहीये. त्याचा आता ग्राफ खाली 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 जायला लागलेला आहे. त्याच्यामुळे नवरा माझा नवसाचा 2ला कॉम्पिटिशनला सध्या कुठला चांगला पिक्चर, दर्जेदार पिक्चर नाहीये. आता 27 तारखेला काही चांगले भारी पिक्चर रिलीज होणार आहेत, त्यावेळेला लक्षात येईलच की या पहिला एक आठवडा ओके, दुसऱ्या आठवड्याच्या वेळेला खऱ्या अर्थाने टेस्ट होणार आहे. मला नाही वाटत नवरा माझा नवसाचा तेव्हा चांगला परफॉर्म करेल. मित्रांनो, मुळात नवस या कल्पनेवरतीच माझा विश्वास नाही, कारण देवाला कितीतरी चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. अनेक मोठमोठाले जायंट स्टार्स आहेत, आपल्या सूर्याच्या पेक्षा कैक पटींनी मोठे असलेले स्टार्स आहेत. त्या स्टार्सच्या आणि आपल्या गॅलेक्सीच्याही पेक्षा आकाराने कितीतरी मोठमोठ्या गॅलेक्सीज आहेत. आणि अशा त्या ब्रह्मांडामध्ये जर युनिव्हर्स एक असेल, मल्टिव्हर्स असेल तर आणखीन त्या प्रोबॅबिलिटीज वाढतात. पण असो, जर एक विश्व जर असेल तर या विश्वात, या ब्रह्मांडामध्ये किती साऱ्या सजीव सृष्टी असतील, प्रोबॅबिलिटीज खूप आहेत. आणि त्या सजीव सृष्टी या आपल्यापेक्षा कितीतरी विकसित असू शकतील, याचेही हाय चान्सेस आहेत.
आपल्या ग्रहापेक्षा कितीतरी पट मोठे, आपल्यापेक्षा कितीतरी जास्त रिसोर्सफुल असे ग्रह असतील. अशा त्या सगळ्या हायली ॲडव्हान्स्ड जीवांच्या तुलनेमध्ये आपण या एका त्या मनाने तुलनेने बारक्या सूर्याच्या, बारक्या पृथ्वीच्या वरचे रेंगणारे मानव, अशा त्या आपल्या, मला काहीतरी प्रमोशन मिळू दे, मला परीक्षेत इतके इतके टक्के मिळू दे, माझ्या ग्रीन कार्डला परमिशन मिळू दे, माझं पटकन एक कुठलं ते सर्टिफिकेट मिळू देत, माझं शॉप ॲक्ट लायसन्सचं काम होऊ देत, हे जे काही आपण मागण्या मागतो, ठीक आहे, प्रार्थना एक वेळ समजू शकतो. देवाकडे आपण प्रार्थना करणं की मला या या गोष्टी मिळू देत, इतपत म्हणणं ठीक आहे. पण हे जर मला मिळालं तर देवा मी तुला काहीतरी देईन. अरे तू कोण देवाला देणार रे? तुझी लायकी काय देवाला काही देण्याची? तू तुझी भक्ती, तुझी श्रद्धा, ह्या गोष्टींनी जे काही द्यायचं ते देऊ शकतोस. तू तुझं ध्यान धारणा करणं, नामस्मरण करणं एवढं सफिशियंट आहे. पण तू काहीतरी देवाला द्यावं, ज्याच्या बदल्यात देवानी तुला काहीतरी द्यावं, एवढा तू कोण मोठा लागून गेला? आणि देव एवढा छोटा आहे का? आणि म्हणजे मला काही कळत नाही, म्हणजे देव असा, म्हणजे तुम्ही देवाच्या सोबत काही कॉन्ट्रॅक्ट करू शकता? कॉन्ट्रॅक्ट? आणि देवाला लाच देण्यासारखं तुम्ही काम करू शकता? बघ देवा, तू असं असं जर केलंस तर मी एवढ्या एवढ्या लोकांना मी पेढे वाटेन, किंवा काय मी 11 उपास करेन, 11 शनिवार उपास करेन, जर असं असं काहीतरी घडलं तर. आणि नवरा माझा नवसाचा पिक्चरचा बेस काय? कोणता नवस? तर नागड्यांनी दर्शन घेईन. काय? माझ्या नवऱ्याला नागड्यांनी दर्शनाला आणेन मंदिरात. हा कसला नवस आहे? बर, हे चित्रपटापुरतं मर्यादित असेल तर जरा ठीक आहे, पण आमची जनता येडी आहे. चित्रपटात जे काही घडतं ते लगेच आम्हाला करून बघायचं असतं. आणि आपल्याकडे भन्नाट नवस मागणारे लोक आहेत, भन्नाट नवस बोलणारे लोक. असं असं काहीतरी होऊ दे, असं असं मी काहीतरी करेन. जगा वेगळे चित्र विचित्र नवस लोक बोलतात आणि फेडतात सुद्धा. माझ्या माहितीतले एक असं एक केस अशी होती की एक जण आमदारकीच्या इलेक्शन मध्ये बहुतेक 10 वर्षांपूर्वी हरले. त्यानंतर 2 टर्म्स, म्हणजे ती एक टर्म ते हरले, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या इलेक्शन मध्ये पण हरले, असं करत टोटल 10 वर्ष गेली. टोटल 2 टर्म्स होत्या आमदारकीच्या, ज्याच्यामध्ये ते गृहस्थ हरले होते. आणि पहिल्यांदा ते जेव्हा हरले तेव्हा त्याच वेळेला ते हरले त्यावेळेला एका व्यक्तीने, त्यांचा एक फॉलोअर, अनुयायी, त्यांनी म्हटलं होतं, कुणाला म्हटलं? देवीला, तुळजापूरच्या देवीला तो बोलला होता नवस मनातल्या मनात की हे अमुक अमुक आमचे लाडके नेतृत्व ते या निवडणुकीत हरले, ते जोपर्यंत आमदार होत नाहीत पुन्हा तोपर्यंत मी अनवाणी फिरणार, पायात चप्पल नाही घालणार, असले नवस. आणि खरोखर लोकांनी ते तसले केलेलेत. मग तो जो नेता होता तो आमदार बनल्यानंतर त्या गृहस्थांनी चप्पल घातली पहिल्यांदा. 10 वर्ष गेली होती. म्हणजे असे आपल्याकडे फॅनॅटिक लोक आहेत. फॅनॅटिक नवस बोलणं आणि फॅनॅटिकपणे ते नवस फेडणं. असं असताना हे काहीतरी नागव्यानी दर्शन मंदिरासारख्या ठिकाणी तुम्ही काय दाखवताय, काय संस्कार करताय समाजावरती? आता कोणीतरी असं म्हणेल की अरे तो एंटरटेनमेंटचा भाग आहे, ते सोडून द्या, ते एवढं सिरियसली घ्यायचं नसतं. मी घेणार नाही सिरियसली, पण आपली जनता, आपल्या जनतेचं काय? एखादा जर खरोखरच असं काही जर बोलला तर, खरोखरच ते नागव्यानी मंदिराच्या मंदिरात जर का गेले तर त्यावेळेला काय करणार? त्यावेळेला जबाबदारी कोणाची असेल? पहिला भाग येऊन गेला, आता दुसरा भाग आलाय, पुन्हा तीच कन्सेप्ट आहे, पुन्हा तेच आहे सगळं. आणि त्यामुळे एंटरटेनमेंट आहे, सोडून द्या, मी सोडून देईन, लोकांनी सोडायला पाहिजे ना एंटरटेनमेंट म्हणून. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एंटरटेनमेंटच्या नावाखाली तुम्ही वाटेल ते दाखवणार, वाटेल ते दाखवणार. बरं, तुम्ही दाखवताना सभ्यपणात ठेवलात असं गृहीत धरूया,
पण असभ्य गृहीतक मुळातच का ठेवलं होतं? आणि मंदिरासारख्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर दाखवलं नाही, पण हिंट तर केली. जी हिंट द्यायची होती ती दिली. मंदिरं अपवित्र का करायची? कथेमध्ये तरी का विना स्वप्नील जोशी नागडा होतोच. कथेमध्ये का विना पहिल्या भागामध्ये सचिन पिळगावकर नागडा होतोच. कथेत का विना पण तुम्ही त्या मंदिराला भ्रष्ट केलंतच. हे कुठल्या, म्हणजे मला कळत नाही कुठली नीतिमूल्य आहेत. हिंदू धर्मामध्ये हे ऍक्सेप्टेड नाही. आणि जे अधिकारी व्यक्ती आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही बोलाल, आपल्याकडे कित्येक असे संत महंत होऊन गेलेले आहेत की जे कपडे सोडून देतात. अरे पण ते संत महंत होते, तुमची लायकी काय? आणि त्यांनी काहीतरी नवस बोलला म्हणून ते असे दिगंबर अवस्थेत नसतात झालेले. तो नवस नसतो ते फेडत. काही मिळावं म्हणून त्यांनी सोडलेलं नसतं. त्यांची लायकी काय, तुमची लायकी काय? तुम्ही हास्यास्पद करून टाकताय हिंदू धर्म आणि हिंदू धर्माच्या देवी देवता, हिंदूंची मंदिरं. सचिनजी, कळतंय का तुम्हाला की कळत नकळतपणे तुम्ही गणपतीची टिंगल करताय, श्रद्धावान हिंदूंची टिंगल करताय? नाही ते चुकीचे संस्कार करताय तुम्ही हिंदू समाजावरती. दुसरी गोष्ट, ही कथा आपण तात्पुरती बाजूला ठेवू, पण खरोखर कुठल्या दिशेने चाललेला आहे सिनेमा? जागतिक सिनेमा असेल, भारतीय सिनेमा असेल, किती पुढे चाललाय काळाच्या. आणि सचिन पिळगावकर तुम्ही अजूनही तिथेच रुतून बसलेले आहात, एखाद्या दलदलीत अडकून बसल्यासारखं. एक तर तुम्ही तुमच्या प्राईम मधनं केव्हाच दूर फेकले गेलेले आहात. आणि हा नवरा माझा नवसाचा पार्ट 2 बघताना तर अगदी पदोपदी जाणवतं की काय या पिक्चर मध्ये काही नाहीये. आणि आपण का बघायला आलो हा पिक्चर? ना धड कॉमेडी आहे, ना धड नीट काही संदेश दिलाय, ना चांगलं गाणं आहे. एंटरटेनमेंट तर एंटरटेनमेंट नाही, मसाला तर धड मसाला नाही. इतका टंपर, इतका रद्दड पिक्चर. सचिन पिळगावकर, तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. बनवा बनवी सारखे छान पिक्चर तुम्ही बनवले होते, पण तो काळ वेगळा होता, तो जमाना वेगळा होता. आता सुद्धा बनवा बनवी बघताना फ्रेश वाटतं, तसं हा पिक्चर बघताना फ्रेश नाही वाटत. सगळं ओढून ताणून केल्यासारखं दिसतं. तुम्ही काहीतरी वेगळी कन्सेप्ट घेऊन या. अजूनही तेच 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 घिसं पिठ किती काळ बघायचं मराठी पब्लिकनी? किती काळ तुम्हाला सांभाळून घ्यायचं? मी तुमची काही ती वादग्रस्त मुलाखत काही बघितलेली नाही ज्याच्यावरती खूप तुमचं ट्रोलिंग केलं जातंय की हा मनुष्य किती मी माझं करतो आणि स्वतःच्या तोंडाने किती कौतुक करतो वगैरे वगैरे पद्धतीचं ट्रोलिंग तुमच्याविषयी केलं जात आहे. मी ती काही मुलाखत बघितली नाही, बघायची इच्छा पण नाहीये, आणि मी काही तुम्हाला ट्रोलिंग पण बिलकुल करत नाही. मी बघितलाय, तुमचा चित्रपट बघितलाय आणि त्या चित्रपटाचं मी असेसमेंट करतोय. आणि मला तुमच्याकडे क्वालिटी भरपूर आहे हे मी मान्य करतो. तुमचे आतापर्यंतचे अनेक पिक्चर खूपच छान होते आणि मी त्याचा फॅन आहे. तुमच्या डान्सचं जे स्किल आहे, तुमचं उत्तम आवाज, तुमचे दमदार संवाद कौशल्य, तुम्ही लेखक दिग्दर्शक सगळेच आहात, तुम्ही बेस्ट ऍक्टर आहात, सगळं आहे तुमच्याकडे. मग कथा काहीतरी चांगली, कथासूत्र काहीतरी इंटरेस्टिंग घ्या ना, काहीतरी वेगळं करा. जे तुम्ही नेहमी करत आलात तेच 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 काय करताय ते सोडून द्या. हा पाचकळपणा जो आहे ना तो सोडा. आता काहीतरी भन्नाट घ्या, काहीतरी वेगळं घ्या. बघा साऊथचे लोक काय करतायत, कुठं चाललेत. कल्की 2898 एकदा जरा बघा. तुम्ही महाराष्ट्राचे स्टीफन स्पिलबर्ग का होऊ शकत नाही? तुम्ही जर ठरवलं तर होऊ शकता. ठरवा बरं असं काहीतरी करायचं म्हणून. पण तुम्ही तसं करणार नाही, पण तुम्ही तसलं धाडस करणार नाही, गॅरंटी आहे. काहीतरी वेगळी वाट चोखाळून मी बघणार असं धाडस तुम्ही नाही करणार. तुम्ही त्याच शिळ्या कडीला ऊत आणणार. असो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आणि पिक्चर बघायचा असेल तर बघा,
ती रिस्क तुम्हाला घ्यायची असेल तर जरूर घ्या. आणि अजून काय बोलायचं याच्यावरती, मला तर स्टार रेटिंग पण द्यायची इच्छा होत नाहीये. आणि चलो, मी व्हिडिओ इथेच थांबवतो. गुड नाईट, टेक केअर, बाय.